भरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि स्फोटानंतर दिल्लीतली ही दृश्य अतिशय मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांसमोर येत असल्याचं आपण पाहतोय। कारण एका उभ्या असलेल्या पार्क केलेल्या गाडीमध्ये स्फोट झाला। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त देखील आपल्यापर्यंत पोहोचतंय। मात्र ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक गाड्या होत्या। त्या गाड्यांनी लगेचच पेट घेतला आणि त्यानंतर झालेल्या आगीमध्ये देखील गाड्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मात्र हा संपूर्ण परिसर या घडीला सील करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यापूर्वी संपूर्ण देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली होती। कारवाई दरम्यान काही घटना समोर आलेल्या होत्या। ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की गुजरात पोर्ट या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आलेली होती। त्यानंतर हाफिज सईद हा आपल्या देशामध्ये भारतामध्ये बांगलादेशचा लॉन्चिंग पॅड म्हणून वापर करत थेट हल्ला घडवण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नामध्ये होता। तर दिल्लीमधूनही यापूर्वी 2 दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती। त्यामुळे आधीच मुंबई दिल्ली किंवा भारतातली सुरक्षा व्यवस्था अतिशय अलर्ट वरती असताना झालेला आजचा घात याकडे कसं पाहिलं जातंय हे देखील आपण पाहणार आहोतच। सतीश ढगेजी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीश जी, आज दिल्लीमध्ये घडलेली घटना त्यानंतर मुंबईला देण्यात आलेला अलर्ट, साधारण देशामध्ये ही घटना होऊ शकते अशी माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने अनेक प्रकारे अटक सत्र सुरू होतं। काही सामान RDX ही जप्त करण्यात आल्याचं वृत्त होतं। मात्र तरी देखील घात करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। या मागे नेमका कुणाचा हात असू शकतोय? हाफिज सईद बांगलादेशचा जर अशा प्रकारे लॉन्चिंग पॅड म्हणून वापर करणार असेल तर आपल्या यंत्रणा आणि त्यांना हे सगळं थांबवण्यामध्ये थोडं यश आलेलं असताना मात्र आज दिल्ली हादरलेली आहे। कसं या संपूर्ण घटनेकडे आता या यंत्रणांनी पाहायला हवंय? त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर, कारण तुमचा ओव्हरऑल जो सगळा एक स्टान्स त्या ठिकाणी होता की यस आपण बऱ्याच अंशी त्यांना जे आहे रोखलेलं त्या ठिकाणी, पण अनफॉर्च्युनेटली जे आहे हा हल्ला त्या ठिकाणी झालाच। मी तुम्हाला जस्ट समजवण्यासाठी, आपल्या प्रेक्षकांना समजवण्यासाठी, जसा फुटबॉल किंवा हॉकीच्या खेळामधला जसा गोलकीपर असतो की संपूर्ण सामन्यामध्ये जो आहे तो 100 वेळेस जो आहे तो बचाव त्या ठिकाणी करेल, आपल्या ते लक्षात राहत नाही, पण एक गोष्ट मिस झाली आणि तो गोल त्या ठिकाणी झाला की ती गोष्ट मात्र आपल्या लक्षात राहते। माझ्या मते सिक्युरिटी फोर्सेस आणि इंटेलिजन्स एजन्सीचं काम नेमकं असंच त्या ठिकाणी असतं। जबरदस्त त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर आपण पाहिलं की 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान कसे वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर आपण कारवाई केली। 8 संशयित दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पकडलं। तब्बल 2950 किलो एवढं जे आहे स्फोटक मटेरियल आपण त्यांच्याकडून त्या ठिकाणी मिळवलं। या सगळ्या गोष्टी आपण यशस्वी त्या ठिकाणी झालो आणि ते इन्व्हेस्टिगेशन चालू होतं। शक्यता आहे, अजूनही अधिकृतरित्या काही त्या ठिकाणी आलं नाही, की हेच जे दहशतवाद्यांचं नेटवर्क आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेलं आहे आणि NCR फरीदाबाद मध्येच काही किलोमीटर दूर, या राजधानीच्या काही किलोमीटर दूर असणाऱ्या फरीदाबाद मध्ये सुद्धा एक दहशतवादी त्या ठिकाणी पकडला गेला होता। तर त्याचं काही जे आहे या ठिकाणी त्या थ्रेड या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत का, त्या नेटवर्कचा काही संबंध त्या ठिकाणी आहे का आणि त्याच्या अनुषंगाने हा हल्ला आहे का, हे येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळेलच। पण विशालजी, जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, वेगवेगळ्या गोष्टी जर एकत्रितरित्या आपण पकडल्या तर ही घातपाताची किंवा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे। कारण ऑपरेशन सिंदूर नंतर जशी जबरदस्त आपण कारवाई केली, त्याच्यानंतर अजूनही पाकिस्तानमध्ये जे आहेत या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स या ऍक्टिव्ह आहेत। एवढंच नाही तर आता बांगलादेशचा सुद्धा ते त्या ठिकाणी वापर करतायत भारताविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि त्यांनी मोडस ऑपरेंडी बदललेली आहे। म्हणजे फक्त जम्मू काश्मीर पुरतं मर्यादित न राहता ट्रेडिशनल अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना इन्व्हॉल्व्ह न करता आता पांढर पेशी गुन्हेगारी, म्हणजे या 8 दहशतवाद्यांपैकी 4 जण जे ते डॉक्टर आहेत, म्हणजे इंटेलिजन्स एजन्सीचा एक प्रकारे ज्यांच्याकडे नजरही जाणार नाही किंवा ज्यांच्याकडे आपण संशयानं पाहणार नाही अशा डॉक्टरांना त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करून घेणं। एवढंच नाही तर ट्रेडिशनल ऍज वेल एज नॉन ट्रेडिशनल, म्हणजे अशा प्रकारचे स्फोटक मटेरियल तर वापरायचे, गुजरात मॉड्यूल मध्ये जे आहे बायोकेमिकल वेपन्सचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा। अशा प्रकारचं अत्यंत जटिल अशा प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी आहे। उद्देश मात्र एकच, ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स। बरोबर आहे सतीश सर, त्यांचं कसलंही ऑपरेशन असलं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा बदला घ्यायचा असला तरी देखील भारत हा सक्षम आहे सर्व गोष्टी करण्यासाठी आणि इथले नागरिकही नेहमी अलर्टवरती असतात की आजूबाजूला नेमकं काय घडतंय। मात्र या मोडस ऑपरेंडी संदर्भात मला एक विचारावं असं वाटतं आपल्याला की यापूर्वी जो गरीब घटक आहे किंवा ज्याच्या कुटुंबाला आर्थिक गोष्टींची गरज आहे त्यांना टार्गेट केलं जात होतं। आता जर डॉक्टर्स
किंवा तशा प्रकारचे स्लीपर सेल आजूबाजूला कार्यरत असतील तर यांची मोडस ऑपरेंडी नेमकी कुठल्या दिशेला जात असल्याचं आपल्याला पाहायला लागेल. कारण ज्यांच्यावरती संशय येणार नाही तेच जर देशाचा देशवासियांचा घात करणार असतील किंवा ज्या प्रकारे अजूनही आता तपास सुरू आहे, पोलीस अधिकारी यावरती अधिकृतपणे कुठलंही बोलणं दिल्ली संदर्भातलं टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घटनेची तीव्रता जास्त असेल असं वाटतं का? ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यांना आता अलर्टवरती राहणं गरजेचं आहे का? या यंत्रणा आत्ता नेमकं काय काम करत असतील आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची, माझी, आजूबाजूला असलेल्या सगळ्यांची यावेळेला काय मेजर त्या ठिकाणी रोल असणं गरजेचं आहे किंवा काय भूमिका असणं गरजेचं आहे? सतीश, हा हल्ला झाल्यानंतर किंवा हा स्फोट झाल्यानंतर हार्डली 1.5 तास त्या ठिकाणी झाले आहेत. माझ्या मते म्हणजे दिल्ली पोलिसांकडून किंवा सुरक्षा एजन्सीज कडून काही एक्सपेक्ट करणं इट इज टू अर्ली आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी जे आहे आपण म्हणजे आताच काही कॉमेंट न करणं त्या ठिकाणी योग्य. ऑलरेडी त्या ठिकाणी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी भारताची टॉप मोस्ट अँटी टेररिस्ट एजन्सी आहे, त्यांचे जवान जे आहेत तिथे पोहोचलेले आहेत. NSG आपल्याला जसं माहित आहे की जे टेररिझमच्या विरुद्ध लढतात त्या NSGचे मानेसरवरून जवान जे आहेत ते सुद्धा त्या घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजेच दहशतवादाशी संबंधित जे जे घटक त्या ठिकाणी आहेत त्याच्याशी लढण्याशी संबंधित ते NSG, NIA त्याचबरोबर आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज आणि दिल्ली पोलीसचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजेच दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता टॉपची प्रायोरिटी आपली त्या ठिकाणी काय असावी? ऑलरेडी जी केली जाते की तिथले जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी ऍट द अर्लिएस्ट त्यांना जे आहे मेडिकल इव्हॅक्युएशन केलं जात आहे. LNJP हॉस्पिटलमध्ये त्यांना जे शिफ्ट केलेला आहे. ऑलरेडी तो एरिया कॉर्डन ऑफ त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच ते प्रूफ जे आहेत ते आपल्या हाती त्या ठिकाणी लागावेत. त्याचबरोबर आणखीन जर काही नंतर ब्लास्ट होणार असतील किंवा आणखीन जर काही खतरा त्या ठिकाणी असेल तर त्यापासून जो आहे लोकांचा त्या ठिकाणी बचाव व्हावा आणि इन्व्हेस्टिगेशनला जे आहे एक प्रकारे सुलभता त्या ठिकाणी व्हावी. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, तसंही हे राजधानीचं ठिकाण आहे म्हणून नेहमीच हे जे आहे हाय अलर्टवर असतं आणि त्यातल्या त्यात 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या अंतर्गत ज्या काही घटना घडल्या आणि त्याच्यानुसार जे इंटेलिजन्स इनपुट मिळाले, फरीदाबादची सुद्धा लिंक त्याच्याशी रिलेटेड आहे, त्या अनुषंगाने सुद्धा जे आहे पोलीस हाय अलर्टवर होतेच. पण एवढा मोठा परिसर, एवढी मोठी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, प्रत्येक ठिकाणी पोलीस एजन्सीज पोहोचू शकत नाही. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे इमिजिएटली याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये महत्वाची शहरं, पुरातन वास्तू आणि जे सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहेत ते हाय अलर्टवर त्या ठिकाणी गेलेले असणार. मुंबई सुद्धा जे आहे ऑलरेडी हाय अलर्टवर त्या ठिकाणी त्याच्यात गेलेली आहे आणि मुंबई पोलीस जे आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी कारवाया करतात. एक मीडिया म्हणून तुम्ही सुद्धा आणि एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून सुद्धा आपण जे आहे आता आणखीन सेन्सिटिव्ह आणि आणखीन रिस्पॉन्सिबल होणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं आईज अँड इयर्स ऑफ सिक्युरिटी फोर्सेस. कुठलीही गोष्ट जर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल किंवा असं काही आपल्या निदर्शनास आलं तर माझ्या मते ती कितीही छोटी गोष्ट आपल्याला वाटत असो, आपण सिक्युरिटी फोर्सेसच्या ते निदर्शनास आणून देणं आणि थोडक्यात हे अशा प्रकारचे जे घरभेदी आहेत ते घरभेदी जे आहेत ते आपल्यातच जर कोणी त्या ठिकाणी इन द सेन्स म्हणजे भारतातच राहून जर अशा प्रकारे कारवाई करण्यासाठी जर पुढे त्या ठिकाणी धजत असतील तर त्यांना त्या ठिकाणी रोखणं, तशा प्रकारे सिक्युरिटी फोर्सेसला सांगणं हे सुद्धा आपलं त्या ठिकाणी काम आहे. आणि नक्कीच हाच नोव्हेंबर 2008 होता ज्यावेळेस 26/11/2008 मुंबईनं त्या ठिकाणी पाहिला. हेच नोव्हेंबर 2025 आहे. 17 वर्षामध्ये जे आहे अजूनही दहशतवादाचा खतरा आहे, पण आपल्या सिक्युरिटी फोर्सेस, आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज आणि ओव्हरऑलच आपला अप्रोच हा जबरदस्त बदललेला आहे, मजबूत त्या ठिकाणी झालेला आहे. खतरा संपलेला नाही, पण आपल्याला जे आहे त्यांनी मोडस ऑपरेंडी त्या ठिकाणी बदलली तर आपल्याला सुद्धा जे आहे आणखीन सक्षम होणं आवश्यक आहे आणि आपलं सरकार त्याचबरोबर सिक्युरिटी फोर्सेस हे त्या ठिकाणी सक्षम आहेत असं मला स्पष्टपणे वाटतं. बरोबर आहे सतीशजी. मात्र या अनुषंगानं आणखी एक अलर्ट जो आहे आणि एक महत्त्वाचे अपडेट आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूयात की या हल्ल्यानंतर 8 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे तर 24 पेक्षा जास्त जण यामध्ये जखमी असल्याचं देखील कळत आहे. मात्र लाल किल्ला परिसर ज्या ठिकाणी सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असते अशा प्रकारचं ठिकाण निवडून त्याला टार्गेट करणं यामागचा हेतू काय असू शकतो? कारण संध्याकाळची वेळ, गर्दीनं गजबजलेला असा परिसर म्हणून लाल किल्ल्याचा हा सगळा परिसर आपण सगळेजण जाणून आहोत. सतीशजी, ज्या वेळेला अशा प्रकारे एखादी जागा टार्गेट केली जात असते त्यावेळेला मात्र त्या ठिकाणची रेकी देखील केली जात असते. या संदर्भातलं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. मात्र तत्पूर्वी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात, काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात, थेट पाहूया. हमारी गाड़ी के बिल्कुल पिछली वाली गाड़ी में बराबर वाली गाड़ी पे फिर बहुत तगड़ा धमाका था. हम तो गाड़ी छोड़ के भागने तलाश में हम तो भाग गए. हम तो अब आए जब से 1 घंटा हो गया, इस बात को 1.5 घंटा करीब बच गए ऊपर वाले की कृपा से जो भी है. बाकी कितने लोग मरे हैं ये नहीं पक्का नहीं पता चला. अभी बहुत तगड़ा बम बताया तो सिलेंडर की इतनी तक आवाज़ नहीं आएगी, बम ही फटा आई. हाँ जी हाँ पक्का. कितनी गाड़ियों में लगभग यहाँ 8-10 गाड़ियों में नुकसान हुआ है, जल ही गई पूरी. वो तो
चोट भी लगी है, मरे भी हैं। देखो क्या है, अब पुलिस की रिपोर्ट क्या आती है सुबह तक। आपने कितने एम्बुलेंस को अभी तक आते जाते देखा? दमकल की कितनी गाड़ी आई? दमकल की गाड़ी तो 4-5 आ गई, पुलिस वाले एम्बुलेंस तो कम से कम 25-30 आ गई। और कितने समय में यहाँ पर सब 1.5 घंटा हो गया हमें। मेरी गाड़ी अभी वहीं खड़ी हुई है, पहले नंबर पे खड़ी हुई है। क्या आपको कोई अपना जानने वाला भी मौजूद था आपके साथ? आप अकेले थे यहाँ पर? 2 जने थे हम। ठीक, हाँ जी, हॅलो। ज्या वेळेला हा संपूर्ण स्फोट झालेला होता, ज्या गाडीमध्ये हा स्फोट झालेला आहे त्याच्यापासून अगदी काही अंतरावरती आपली देखील गाडी होती, मात्र आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो। मात्र स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की हा बॉम्ब ब्लास्ट असण्याची शक्यता आणि प्रतिक्रिया दिल्लीमधून आपल्यापर्यंत थेट पोहोचलेली होती। सतीश सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। लाल किल्ला परिसरासंदर्भामध्ये आपण बोलत होतो, दिल्लीच्या नेहमी अलर्ट असण्यावरती आपण यावेळेला बोलत होतो आणि त्याही पुढे जाऊन एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की ज्या वेळेला क्रियेला प्रतिक्रिया सातत्यानं दिली जाते आहे, ऑपरेशन सिंदूर सारखं एक मोठं काम भारतानं बजावलेलं होतं आणि पाकिस्तानला सज्जड दम दिलेला होता, मात्र दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना मात्र आता काय करण्याची वेळ भारतावरती येऊन ठेपलेली आहे। कारण अलर्टवरती असताना देखील अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा निषेध करावा तितकं कमीच आहे, मात्र दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसणं हे अद्यापही सुटत नसल्याचं या घटनेनंतर पुन्हा एकदा येतं आणि घरके भेदी कोण आहे हे तर शोधून काढलं जाईल, मात्र याची जबाबदारी आता कोण घेतं याकडे देखील आपल्याला सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं। सतीश सर, विशालजी, तुम्ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं, ऑपरेशन सिंदूर ही निर्णायक कारवाई त्या ठिकाणी होतीच, पण माझ्या मते आपल्याही चॅनलवर मी त्या दरम्यान जे आहे आपण डिटेलमध्ये हे सगळी चर्चा केली होती। माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी त्याच्यात होतं की आपण जबरदस्त कारवाई केली, पण खरोखरच त्याच्यामुळे डेटरन्स क्रिएट झाला का? त्याच्यामुळे जे आहे पाकिस्तान याच्यापासून बदला का? माझं स्वतःचं ओपिनियन त्या ठिकाणी होतं की जे आहे पूर्णतः आपल्याला जे आहे 100% आपण अजूनही आपले ऑब्जेक्टिव्ह हासिल केले नाही आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन, भारत सरकार सुद्धा म्हणतंय आणि माझ्या मते ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन। खूप साऱ्या घटना होत आहेत, खूप सारे भूराजनैतिक बदल त्या ठिकाणी होत आहेत। पाकिस्तानमध्ये आता 27वी घटना दुरुस्ती होतीये आणि त्याच्यानुसार तो मुल्ला मुनीर जो आहे तो आता आजन्म त्या ठिकाणी फील्ड मार्शल त्या ठिकाणी राहणार आहे आणि बरेचसे सारे पॉवर त्या ठिकाणी त्याच्या येणार आहे। मग हाच मुल्ला मुनीर होता ज्याच्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता, हाच आहे जो भारत विरोधी गरळ त्या ठिकाणी ओकतो, मग हाच असणार आहे जो भविष्यामध्ये भारताविरुद्ध सामरिक कारवाई करण्यासाठी सुद्धा जो आहे एक प्रकारे पुढाकार त्या ठिकाणी घेऊ शकतो। जर अशा प्रकारची हिंमत त्याने केली आणि अशा प्रकारचे जर दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने त्या ठिकाणी केला तर ऑलरेडी अधिकृतरित्या आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, आपण न्यू नॉर्मल सेट केलेला आहे। आता दहशतवादी हल्ला म्हणजे सरळ सरळ युद्ध सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी मानली जाईल आणि युद्धामध्ये भारताच्या आर्म फोर्सेसला काय करायचं हे खूप चांगलं माहिती आहे। बरं सतीश ढगे सर, मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी काही दृश्य मला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिकामं करण्यास सुरुवात झालेली आहे। कुठेही पॅनिक होऊ नका, ही बातमी केवळ आपल्यासाठी यासाठी आहे कारण तुम्ही जर यावेळेला आपल्या घराकडे प्रवास करत असाल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा वापर करत असाल तर त्या ठिकाणी ते स्टेशन रिकामं करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। सेफ्टी मेजर्स म्हणून हे केलं जाऊ शकतं, हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। सतीश सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही अशी वास्तू आहे ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला सर्वाधिक गर्दीचा हा परिसर असतो। सेफ्टी मेजर्स म्हणूनही त्या ठिकाणी ते रिकामं केलं जाण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही। पुन्हा आपण चर्चेकडे वळतोय। सतीश सर, बस मेरी गाड़ी का सिस्टम डैमेज हुआ, शीशा डैमेज हुआ, मेरे यहाँ कमर में चोट है, बहुत दर्द हो रहा। सवारी को तो कोई चोट नहीं है? नहीं, सवारी को कोई, कंडक्टर है मेरा यासीन। मेरा नाम यासीन हुसैन है। यासीन, क्या हुआ था और कितने बजे की घटना है यहाँ पे? ये 7 बजे की हादसा है, ये 7 बजे, और मैं कश्मीरी गेट से आ रहा था तो हल्की हल्की जाम चल रहा था, पर भीड़ भी बहुत थी। तो एक संग हुआ है ब्लास्ट, मैं भी सर गाड़ी पर से उतर के नीचे गिर गया था। मैं भी कम से कम 5 मिनट बाद उठा हूँ, मुझे भी होश आया 5 मिनट बाद। तब तक देखा तो बहुत तगड़ा हुआ था, बहुत दूर दूर तक धमाका गया। जो आग लगी उसके बाद कितनी गाड़ियों में आग लगी है? ये सर गाड़ी है लगभग 3-4 गाड़ियाँ हैं और घायल भी 4-5 बंदे हो चुके हैं घायल। कौन सी गाड़ी में ब्लास्ट हुआ था उसका पता चला था? ये नहीं पता है सर कौन सी गाड़ी में ब्लास्ट हुआ है। फिलहाल मैं भी सर गाड़ी मेरी भी पास में थी जब मैं भी हादसे में बहुत ये किस वक्त की घटना था? ये सर 7 बजे की आसपास की बात। कहाँ पे रहते हो? मैं सर रहता हूँ चंदू नगर में, 2 नंबर के लिए। आपकी रिक्शा में सवारी भी थी? हाँ जी सर, 3 सवारी थी, किसी को चोट चौथा ड्राइवर में। अब सवारी सर मैं उठ के मैंने देखा तो सर सवारी तो मुझे मिली नहीं है सर मेरी गाड़ी में। अब ये नहीं पता सवारी कहाँ गई। क्या कुछ लोगों की यहाँ पे मौत भी हुई है? हाँ जी सर, 3-4 लोग हो चुके हैं जो घायल हो चुके हैं।
अचानक से क्या हुआ? अचानक से हुआ है सर। एक्शन यासीन हुसैन। यासीन हुसैन, क्या हुआ था और कितने बजे ये ब्लास्ट हुआ है गाड़ी में? ये 7 बजे के आसपास है सर। आप किस गाड़ी से थे? मैं सर बैटरी से चला रहा था। कितने जिस गाड़ी में ब्लास्ट हुआ कितने लोग सवार थे उसमें? ये नहीं पता सर किस गाड़ी में ब्लास्ट हुआ है। आपकी गाड़ी में कितने लोग थे? मेरी गाड़ी में सर 3 सवारी थी। क्या जो लोग ब्लास्ट हुआ है कितने लोग सड़क पर बिखरे पड़े थे? किसी की मौत हुई है? मैं तो जब उठा था सर 3-4 आदमी थे जो घायल पड़े थे। बाकी को लोग पुलिस वाले अभी आए थे सर। कितनी गाड़ियों में लगभग ये ब्लास्ट हुआ? कितनी गाड़ियां इसमें? सर गाड़ियाँ तो ऐसी 3-4 खराब हो गई गाड़ियाँ। 3-4 गाड़ियां। हाँ जी, 3-4 गाड़ियाँ खराब हो गई, जल गई वो गाड़ी। कितने बजे लगभग घटना घटी? ये सर 7 बजे का हादसा है। किधर से आ रही थी वो गाड़ी? मैं तो सर कश्मीरी गेट से आ रहा था लाल किले। और वो गाड़ी भी आपके आगे चल रही थी? अब ये नहीं पता सर। सामने ही थी? ये नहीं पता सर। गाड़ियाँ तो मेरे पास मेरे सामने आगे पीछे बहुत। आप आ रहे तो उसी तरफ ब्लास्ट हुआ है? हाँ जी सर, मैं इधर जा रहा था, इधर ही हुआ था ब्लास्ट सामने। हाँ जी सर। प्रतिक्रिया आपण हम वहाँ खाना खा रहे थे जामा मस्जिद पे बैठ के थोड़ा मीना बाजार में, तो वहाँ पर देखा बहुत तेज ब्लास्ट हुआ, यहाँ आग भी चला और पता नहीं किस में ब्लास्ट हुआ। यहाँ लोग बता रहे हैं गाड़ी में हुआ कुछ ब्लास्ट, तो उसके आगे ऑटो था। लोग ज़्यादा ही घायल होंगे, जब बड़ा ब्लास्ट है तो ऐसा नहीं हो सकता है। यहाँ बहुत ज़्यादा भीड़ लग गया, उसके बाद एम्बुलेंस आया, कई लोग तो घायल हो चुके होंगे यहाँ पर। भाई बहुत बड़ा ब्लास्ट हुआ, वहाँ तक सीने पे धड़कन की आवाज़ गई। मेरा लोडिंग का काम था, गाड़ी मैंने अभी नई ली है, इलेक्ट्रिक गाड़ी है, लोडिंग वाली 4 पहियों की गाड़ी है, अभी भी आगे खड़ी हुई है। मेरी गाड़ी के भी बम्फर वगैरह सब टूट गए हैं। हम तो गेट खोल के, हम 2 जने थे, अमित था एक मैं था, हम एकदम भाग गए वहाँ से। हमारे पीछे गाड़ी में आग लगी है, बम फटा है, क्या जो भी कुछ हुआ हमारी समझ में नहीं आया, हम तो एकदम भाग गए जी वहाँ से। आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शैलेंद्र देवळाणकर सर, तुम्ही आमच्यासोबत जोडले जाण्याआधी दिल्लीमधले जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या आम्ही काही प्रतिक्रिया यावेळेला दाखवत होतो। दुसरीकडे दिल्ली पोलीस आयुक्तांची आणि अमित शहा यांची देखील फोनवरून चर्चा झाल्याचं वृत्त आहे। इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा सगळेच जण यावेळेला अलर्टवरती गेलेले आहेत। मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचा एखादा हल्ला होत असेल किंवा बॉम्ब स्फोट होत असेल, शैलेंद्र सर, खरं तर याची जबाबदारी कुणी ना कुणी घेत असल्याचं दिसतंय। अद्यापपर्यंत याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही। तुम लोग यार होल्ड करके रखना, ठीक है? वहाँ पे भी हाथ पकड़ लो आप। आणि ऑफिशियली यावरती कोणी बोलत नाहीये। ही दृश्य आपण थेट दिल्लीवरनं यावेळेला पाहतोय। शैलेंद्र सर आपल्याकडे येतो, बोला। निश्चितपणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हा अत्यंत हाय, म्हणजे दिल्ली नेहमीच हाय